2019 साली धनंजय मुंडे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते। साहजिकच त्यांनी माझी शिफारस केली होती, हे मी मान्य करतो, परंतु ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मी भाजपामध्येच आहे। मंत्री असूनही पक्षाचा स्टार प्रचारक आहे, यामुळे त्यांना माझी प्रगती पाहवत नाही, म्हणून ते कदाचित अशी वक्तव्य करत आहेत, असे प्रत्युत्तर पालकमंत्री राम शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला दिले। 2009 साली धनंजय मुंडे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते। साहजिकच त्यांनी माझी शिफारस केली होती, हे मी मान्य करतो, परंतु ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। मी भाजपमध्येच आहे। मंत्री असून पक्षाचा स्टार प्रचारक आहे, यामुळे त्यांना माझी प्रगती पाहवत नाही, म्हणून ते कदाचित अशी वक्तव्य करीत आहेत, असं प्रत्युत्तर पालकमंत्री राम शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेला दिलं आहे। निवडणुकीचा माहोल चाललाय। देशाची निवडणूक सुरू असताना देशाच्या पंतप्रधानांनी दररोज 4 राज्यांमध्ये जाऊन सभा घेत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळतो, त्यामुळे विरोधकांची आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू बसू लागली। राज्याचे विरोधी पक्षनेते हे पक्षविरोधी झालेले आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज त्यांचा या राज्यात देशाच्या पंतप्रधानांनी सत्कार केलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने त्यांचा एक माणूस असा निखळत चाललेला आहे, त्यामुळे ते बेताल वक्तव्य करतायत। मला वाटतं 23 मेला याचं प्रत्युत्तर ही जनता त्यांना देणार आहे। 2009 साली विरोधी पक्षनेते युवा मोर्चाचे अध्यक्ष होते। साहजिकच ते भारतीय जनता पार्टीत होते, त्यामुळे त्यांनी शिफारस केली, ते खरं आहे। पण याचा अर्थ ते आता राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर सांगायची आवश्यकता नाही। त्यावेळेस केलं हे खरं आहे, पण मी अजूनही भारतीय जनता पार्टीत आहे आणि नेता झालो, आता स्टार प्रचारक आहे, त्यामुळे माझी प्रगती कदाचित त्यांना चांगली वाटत असेल। जामखेड तालुक्यातील कुसडगावमध्ये आयोजित सभेत पालकमंत्री राम शिंदे बोलत होते। खर्ड्यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की राम शिंदे यांना 2009 साली मीच तिकीट दिलं होतं। यांनी औद्योगिक वसाहत, कुकडीचं पाणी, जिल्हा उपरुग्णालय, अमृतलिंग हे जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतःचे प्रश्न सोडवले आहेत। कोट्यावधी रुपयांचे बंगले सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख आणि राम शिंदे यांनी बांधले आहेत। या टीकेला पालकमंत्री राम शिंदे बोलत होते। महायुतीच्या सरकारने 5 वर्षात विकासाची कामं केली आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दररोज एक नेता भाजपमध्ये येत आहे। आजच विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे मुंडे बेताल वक्तव्य करीत आहेत। तांडावस्ती मी असताना अस्तित्वात आली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी देऊन ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे। 5 वर्षातील विकास कामावर तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी परत मोदीच पंतप्रधान हवेत, यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि विखेंना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असं आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी कुसडगावमध्ये प्रचारादरम्यान केलं आहे। यावेळी कुसडगावचे सरपंच प्रदीप कात्रजकर, पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, गौतम उतेकर, मकरंद काशीद, कैलास वराट, रामदास शिरसाट, आप्पासाहेब कारले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, न्यूज टुडे 24 जामखेड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।